नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र ललित कळंबेकर आणि आज आपण आलो आहे प्रॉन्स पकडायला. म्हणजे जे कोळंबी असते, अंड्यावाली कोळंबी भेटते ती पकडायला आपण आलो आहे. तर आणि ही माझ्याकडे इंड आहे. ही बघा, ही इंड आहे. त्याला इंड बोलतो आमच्याकडे. असं लाकडाचं हे बनवलेलं आहे आणि हे जाळं आहे छोटं. ह्याच्यामध्ये छोटे मासे, कोळंबी, चिंगळं बोलतात, ते आपण पकडणार आहोत. आणि व्हिडिओ मस्त होणार आहे, एकदम धमाल व्हिडिओ होणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला बघा, आता आपण कोळंबी जिथे भेटतात तिकडे आपण जाऊया. हे सगळी काट्याची झाडं आहेत. ते पाणी साचलेलं आहे. ते आपण बघूया किती कोळंबी भेटतात ते आपल्याला. ॲक्च्युली कोणतरी येऊन गेलं आहे, कारण पाणी गढूळ दिसतंय ना. एवढं पाणी गढूळ नसतं, पाणी गढूळ दिसतंय म्हणजे कोणतरी पकडायला येऊन गेलेलं आहे पहिलेच. आपण जाऊया, बघूया ट्राय मारून. हे बघा, मोठे मोठे कोळंबी आहेत त्याच्यामध्ये. दाखवतो ते. हे बघा, साईज बघा त्याची. मस्त आहे तरी. हे मासे आहेत ना, बाडू मासे. हां, हे नाही खायचे, हे सोडून देऊया आपण. पहिल्या याच्यामध्ये आपल्याला एवढे भेटलेत. पिशवीत टाकून घ्या. वरून घेतो. चांगली साईज आहे. हे बघा, एवढी भेटलीत. विसरायचं. मित्र, अशी कोळंबी आहे बघा. चालू आहे. ढेंगेवाला आहे. हो, वा, ढेंगेवाला आहे. मीडियम घे. झाला ना. बघू.
हे बघ हे बघ. पाण्याचा मोबाईल टाकू नको. ती काळीची पोरा गेली का गेली नाही ती. इथे बघ हे सर हे बघ इथे बघ ती बघ इथे की वरती जाते वरती जा. ढवळ ढकल. हे धर. असं हे कधी आहे आता मोबाईल घे ठेव. एकच ना एक वेळा असतो ते. मित्रांनो चिखलामध्ये दगडाच्या मुंडांमध्ये असतात हे बघा. हा अशी अंडी सोडायला आलेली असतात. ह्या पाण्यात पण आहेत मासे. हे पकडू आपण. हे बघा गोड्या पाण्याचे मासे आहेत त्याच्यात. बघा. आपण नाही ते रस्त्यात जातानाच जंगलामध्ये आपल्याला हे असं कुड्याचं झाड आहे बघा. माणूस दाखव रे. हे बघ हे कुड्याचं झाड आहे बघा. हे असं पान आहे. असं पान आहे. हे आपल्याला पानं काढायचे आहेत आणि ती आपल्याला रेसिपीमध्ये यूज होणार आहेत. काढ जरा 4-5 पानं. हे बघा हे 4-5 पानं घेतलेत भावाने. तर आपण आता जाऊया जरा व्यवस्थित ठिकाणी, चांगल्या ठिकाणी नदी किनारवरती एकदम बसूया आणि तुम्हाला एकदम शॉर्टकट रेसिपी दाखवणार आहे. जर तुमच्याकडे दुसरं काय तेल बिल जर नसेल घरी जसं आपण बनवतो तसं जर काय नसेल ना तर तुम्ही कशा पद्धतीने बनवून खाऊ शकता शॉर्टकटमध्ये ते दाखवतो तुम्हाला. आता आपण पहिलं त्या स्पॉटवरती पोचूया. एकदम नदी किनारी स्पॉट आहे. हे बघा एवढे झालेले आहेत आपले कोळंबी आणि मासे. आम्हाला दोघांना पुरतील ते व्यवस्थित. आपण याची रेसिपी बनवूया आणि धुवून घेऊया आधी. आता उभा कर. ही अशी अंडी असतात बघा. हे अंड्यावाले कोळंबी आहे बघा. त्यांना जास्त साफ नाही करायचं काय, फक्त ह्याचे पाय काढायचे. हे बघा हे पाय काढायचे. हे पाय असतात ना आणि हे डोकं काढून टाकायचं. हे बघा बस झाले एवढेच. जिवंत आहेत ना एकदम फ्रेश आहेत.
आणि मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे फ्रेश असल्यामुळे आपल्याला जास्त धुवायची गरज नाही. म्हणजे फक्त जी घाण बिन असेल काळी थोडी, तर ते फक्त आपण साफ करून काढूया, धुवून काढूया. बघा, व्यवस्थित साफ बीफ झालेत. असा कचरा असतो तो आपण धुवून काढूया. हे आपण घरून लाकडं आणले चुकी थोडे. हा कापूर आहे. कापूर आपण घरून घेऊन आलो होतो. कापूर जळवून घेऊया. हे शेण आहे. पुराच्या शेणापासून बनवलेली असते ती शेण आहे. हो का मित्रांनो, हा आपण घरून मसाला आणलाय. त्यामध्ये लाल मिरची पावडर, तिखट म्हणजे तिखट, लाल मिरची पावडर म्हणजे तिखट, गरम मसाला आणि हळद आणि मीठ, बस एवढं. तेल बिल याच्यामध्ये काही नाही मिक्स आहे, हे बघा. आणि हे आंबट आहे, म्हणजे कोकम असतो ना आंब्याचं, आमच्याकडे वापरतात. त्याचं घ्यायचं. आपले मासे साफ करून झालेत, हे त्याच्यामध्ये टाकूया. झालं. आपल्याला लागणार आहेत मेन म्हणजे ही कुड्याची पानं आहे. हे बघा, ही कुड्याची पानं आहेत. हे आपल्याला 4-5 कुड्याची पानं लागणार आहेत. हे 4-5 कुड्याची पानं घ्यायचे. 4-5 कुड्याची पानं घेतली तर त्याच्यावरती ते मासे टाकायचे. हा मसाला लावलेला आहे आपण, तिखट, मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला आहे. माशाने व्यवस्थित मसाला लागलाय. आता ह्याला आपण 2 मिनटं ठेवूया असंच. हे व्यवस्थित डबल टिबल पानं घेऊन व्यवस्थित बांधून घ्यायचं. तर हे आपल्याला आगीत टाकायचं आहे. व्यवस्थित बांधून द्यायचं. असं बांधलं तर असं बांधून घ्यायचं आणि वरून पण असं पानं टाकायचं, कारण ती जळून आतमध्ये नाही गेलं पाहिजे. आपलं इथे ठेवायचं असं आगीवरती. असे आपण लाकड लावू. आग व्यवस्थित लागू दे त्याला. मित्रांनो 5 मिनटं लागतील ते आणखी व्यवस्थित भाजायला. आणि ह्या रेसिपीला आमच्याकडे कुड्यातील पाण्याचे मोठला बोलतात. कुड्याची पानं असतात नॉर्मली, आणि त्याच्यामध्ये जे पण मासे साफ करून त्याच्यावर मीठ मसाला तिखट लावून बांधायचं आणि व्यवस्थित आगीमध्ये ठेवून द्यायचं. निकारे जे असतात त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं बस. आणि एवढे टेस्टी लागतात, कारण ऑइल नाही त्याच्यामध्ये, दुसरं काय आपण यूज करत नाही. आणि जे नॅचरल पद्धतीने आपण बनवतो व्यवस्थित, आणि ते चांगले होतात. तर आपण आता 5 मिनिटांनी बघूया काढून आणि ट्राय करून बघूया. आम्ही चपाती आणले घरून, त्याच्यावर खाऊन बघूया इथेच. आणि मित्रांनी सपोर्ट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
मित्रांनो आता हे 1 मिनिटात होईल रेडी. आपण बघूया काढून काय कसं झालंय ते. मित्रांनो आता आपण हे काढून घेऊया. हे बघा असं हे रेडी झालंय. वास भारी येतात. आता इकडे बसूया आपण. बघा इथे बसूया आपण. मित्रांनो आपण हे ट्राय करून बघूया कसं झालंय ते. हात धुवून घेऊया. आणि आपण आणले चपाती घरून. हे बघा घरून चपाती आणले. 2 चपाती आहेत. आणि आता तुम्हाला खोलून दाखवतो मी. मस्त मस्त एकदम गरम आहे. वाफ येते बघा मस्त. बॉईल झालेत, शिजलेत. खालून आग होती ना. हे बघा मित्रांनो वाफ बघा कशी येते त्याच्यातून. मस्त मस्त शिजलेत. आता आपण हे ट्राय करून बघूया. हे बघा असे कोलंबी झालेत. आता मस्त गरम आहे. सालं काढायची पण गरज नाही त्याची. आता मसाल्याचे सगळे टेस्ट जाणार. मग प्रथमेश कसे लागते? मस्त व्यवस्थित झाले ना? हो शिजली ना व्यवस्थित? शिजली. आणि मित्रांनो तुम्ही पण असे ट्राय करून बघा. मस्त झालेस एकदम. तिखट आंबट पण व्यवस्थित लागलंय. आपण आता याच्यावरती घेऊन तर बघा मासे पण असे झाले ते बघा. मस्त झालेत एकदम शिजलेत मस्त. आणि हे फ्रेश होते ना एकदम. फ्रेश असल्यामुळे आणखी टेस्ट होते जरा. आणि आपण त्याच्यामध्ये ऑइल बिल काहीच यूज नाही केलं आहे. मस्त आहे ना. चिल्ले पण मस्त आहे. मसाला पण एकदम परफेक्ट. आणि चला मित्रांनो तुम्ही पण या व्हिडिओचा आनंद घ्या. आणि आपल्या व्हिडिओंना जास्तीत जास्त लाईक करा. आणि असेच मी नवनवीन रेसिपी व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.